ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता अर्जुन आणि सायली भन्नाटाचं प्लॅनिंग बनवत साक्षीच्या घरीच डायरेक्ट धाड मारून कुणाल आणि साक्षीचे 8 वर्षापूर्वीचे सर्व काही फोटो पुरावे म्हणून मिळवणार असतात व त्याचनंतर आता चैतन्यसमोर साक्षीचा असा काही पर्दाफाश करतात की चैतन्य मोठ्या धक्क्याने साक्षीचं तिथं थोबाड फोडणार असतो। अखेर आता अर्जुन आणि सायली या दोघांनी खूप मोठा सापळा साक्षीच्या विरोधात रचलेला असतो व डायरेक्ट आता साक्षी महिपतीच्या घरात जाऊन धाड टाकलेली असते व कुणालच्या जशी फसवणूक साक्षीने केली अगदी त्याचप्रमाणे तसाच ट्रॅप लावत चैतन्याला सुद्धा तिने फसवलेलं असतं व हे सर्व काही सत्य एका झटक्यात अर्जुन आणि सायली चैतन्यासमोर घेऊन येणार असतात व त्याचवेळी पिसाळलेला चैतन्य अखेर आता साक्षीचं थोबाड फोडणार असतो व साक्षीला आता तिथेच सर्वांसमोर तिच्या काळ्या कर्मांची शिक्षा सुद्धा देणार असतो। परंतु अर्जुन आणि सायली असा कोणता सापळा रचणार आहेत साक्षीच्या विरोधात व त्यानंतर डायरेक्ट महिपतीच्या घरातून जाऊन अर्जुन आणि सायली पुरावे कसे मिळवणार व ते आता चैतन्यसमोर सत्य कसे घेऊन येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता महिपतीच्या सांगण्यानुसार साक्षीनेच आता चैतन्याला आपल्या जाळ्यात कायमचं अडकवून ठेवण्यासाठीच खूप मोठे प्लॅनिंग रचलेले असते व त्याचनुसार मुद्दाम आता साक्षी चैतन्याशी गोड बोलण्याचं व आपलं नातं आता पुढे कसं टिकवायचं याचा विचार करत नाटकी साक्षी आता चैतन्याला सांगते की आपण लवकरात लवकर साखरपुडा करायला हवा आहे तर आणि तरच आपल्या प्रेमावरती आपल्या नात्यावरती सर्वांचा विश्वास बसेल। मूर्ख चैतन्य सुद्धा आता साक्षीच्या या बोलण्यात अडकतो तर आता त्याला सुद्धा असं वाटायला लागलेलं असतं की नक्कीच साक्षी आपल्यावरती जीवापाड प्रेम करते आणि त्याचमुळे साक्षीने आता त्याच्यासोबत साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला असणार असेल। परंतु तो महिपतीचा एक रचलेला सापळा आहे हे चैतन्याला माहितीच नसतं। तर आता ही आनंदाची बातमी घेऊन चैतन्य सुभेदारांच्या घरी गेलेला असतो व सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर चैतन्य तिथे सर्वांना म्हणायला लागतो की आतापर्यंत माझ्या सर्व काही आनंद सुखाच्या दुःखाच्या क्षणी तुम्ही सर्व काही कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिलात, माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही सहभागी झाला होतात, परंतु आज मी माझ्या आयुष्याला परत एकदा नवीन सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम हे असंच पाहिजे आहे। आता चैतन्य कोड्यात बोलत असतो, ते बोलणं कोणालाही काहीच समजत नसतं। तर तिथे चैतन्य आता सर्वांना सांगतो की मी लवकरच आता साक्षीसोबत साखरपुडा करणार आहे आणि हीच बातमी ऐकून आता सर्वात मोठा धक्का अर्जुन आणि सायलीला बसलेला असतो। तर तिथे आता अर्जुन हा रागानेच उठून गेलेला असतो आणि त्याचमुळे चैतन्याला अर्जुनचा खूपच राग आलेला असतो आणि चैतन्याला वाटायला लागलेलं असतं की साक्षीवरचा राग अर्जुनचा अजूनही गेलेला नाही, कारण चैतन्याला वाटत असतं की नक्कीच साक्षी आपल्यावरती खूपच प्रेम करते, परंतु साक्षीचा तो एक फक्त दिखाऊपणा आहे चैतन्याला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवण्याचा, हे मात्र चैतन्याला कधीही दिसतच नाही। तर त्याचनंतर आता चैतन्य खूपच चिडलेला असतो तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि अर्जुन स्वतःची चिडचिड करत म्हणायला लागतो की या चैतन्याचं काही डोकं बंद पडलं आहे का, एवढा जीव तोडून सत्य काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर याला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, मी आता कुठून आणि कसे पुरावे गोळा करून याच्यासमोर सत्य आणू हेच मला समजत नाही। तेव्हा सायली म्हणते सर तुम्ही शांत राहा, कारण जितके शांत आपण राहू तितकेच आपल्याला लवकरात लवकर काही ना काही मार्ग मिळतील आणि तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही लवकरात लवकर चैतन्य भाऊजींना साक्षीच्या जाळ्यातून लवकरात लवकर सोडवाल। तर तिथे आता अर्जुन शांत असतो। अचानकपणे अर्जुनच्या डोक्यात एक भन्नाट अशी आयडिया येते आणि अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपल्याला लवकरात लवकर पुरावे शोधावेच लागणार आहेत आणि मला असं वाटतं की आता सरळ मार्गाने चैतन्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आपल्याला आता वाकडा मार्ग अवलंबावाच लागेल। तेव्हा सायलीला काहीच समजत नाही तर सायली म्हणते परंतु सर तुम्ही पुढे काय करणार आहात हे तरी सांगचाल की नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो आपण आता डायरेक्ट चैतन्यकडे जायचं, मी तिथे माफी मागण्याचं नाटक करतो आणि त्याच्याच नंतर चैतन्याला काही करून तुम्ही
किंवा मी आपल्या बोलण्यामध्ये साक्षी आणि चैतन्यला गुंतवून ठेवायचं आणि त्याच नंतर मी पटकन आता संधीचा फायदा घेतो व साक्षीच्या घरामध्ये तिच्या रूममध्ये कुणालच्या विषयी काही पुरावे प्रूफ मिळता आहे का ते बघतो आणि एकदा का आपण डायरेक्ट धाड टाकून पुरावे मिळवले आणि ते लगेचच चैतन्यासमोर सादर केले तर लवकरच चैतन्यासमोर साक्षीचा पर्दाफाश होईल आणि साक्षी खरी किती नीच मुलगी आहे हे लवकरच चैतन्याला समजेल। तेव्हा आता अर्जुनचा हा रचलेला प्लॅन सायलीला खूपच आवडलेला असतो। तर तिकडे आता चैतन्य खूपच रागामध्ये घरी आलेला असतो। ते पाहून साक्षी आता चैतन्याला खोदून खोदून प्रश्न विचारत असते। तर साक्षी चैतन्याला म्हणते, काय झालं, तू सुभेदारांच्या घरी ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी गेला होतास ना, मग तू आत्ता एवढा का चिडला आहे? अर्जुन सरांनी तुझ्यामध्ये परत काही वाद झालेत का? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हा अर्जुन डोक्यावर पडल्यासारखं का वागतो तेच मला कळत नाही। हे बघ साक्षी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला आत्ताही असं वाटतं की जर तुझं माझ्यावर प्रेमच नसतं तर तू हा साखरपुडा स्वतःहून करायला तयार झाली असतीस का? परंतु ही गोष्ट अर्जुनला का कळत नाहीये तेच मला समजत नाही। तेव्हा आता साक्षी म्हणते की अण्णा जेव्हापासून जेलमध्ये गेले आहेत ना त्या दिवसापासून माझ्याही बाबतीत अर्जुन सरांचे खूप सारे गैरसमज झाले आहेत। परंतु हे बघ चैतन्य, लवकरच आपण ते गैरसमज दूर करूयात आणि आपण आपलं नातं अगदी अर्जुन सर आणि सायली वहिनी यांच्याच सारखं बनवायचं आहे। तेव्हा अर्जुन आणि सायली या दोघांच्या नात्याविषयीचा साक्षी बोलत असते। त्याच वेळी चैतन्य म्हणतो, कोणतं नातं, कसलं नातं? त्यांच्यामध्ये कोणतंही नातं नाही आहे साक्षी। तेव्हा साक्षीला जरासा धक्काच बसतो आणि साक्षी म्हणते, नातं नाही आहे म्हणजे? अरे आधीपासूनच तू किती त्यांची उदाहरण देत होतास की अर्जुन सर असे आहेत, सायली वहिनी त्यांना अशी सांभाळून घेते, अशी समजवते। तेव्हा आता चैतन्य म्हणतो, हा एक दिखाऊपणा होतं, हे एक नाटक होतं साक्षी। तर आता साक्षीला मोठा धक्काच बसलेला असतो आणि साक्षीला आता सत्य जाणून घ्यायचं असतं। मुद्दाम खोदून खोदून आता ती चैतन्याला अर्जुन आणि सायलीबाबत विचारायला लागते। तेव्हा चैतन्याला ती म्हणते, हे बघ चैतन्य, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे का? तू असं का बोलतो आहेस? अरे अर्जुन सर आणि सायली वहिनी यांचं तर तू आत्तापर्यंत एक्झाम्पल दिलं आहेस की ते कसे आयडियल कपल आहेत आणि आता तूच त्यांच्यावरती चिकलफेक करतोयस। तू म्हणतोयस की त्यांच्यात कसलंही नातंच नाही आहे, असं कसं काय होऊ शकतं? तेव्हा आता चैतन्य चिडलेला असतो आणि रागाच्या भरात चैतन्य मूर्खासारखं अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सर्व काही माहिती साक्षीला देऊन बसतो। तर आता साक्षीला समजलेलं असतं की नक्कीच अर्जुन आणि सायलीचा या मधुभावना सोडवण्यासाठी काहीतरी मोठा डाव आहे। तर साक्षी आता मनात म्हणायला लागते की अर्जुन सुभेदार, तू आमच्याशी पंगा घेऊन खूप मोठी चूक केली आहेस। एक तर तू माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलं, त्याचा मला बदला घ्यायचाच होता। परंतु या मूर्ख चैतन्याला, आमच्या तालावर नाचणाऱ्या या माकडाला आम्ही आमच्या जाळ्यात अडकवलंय ना, तेच आमच्यासाठी चांगलं झालं आहे, कारण तुझा खरा चेहरा आमच्या समोर आला आहे। आता याच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय वापरून मी तुला कसं गोंधळात टाकते, तुला कसं अडकवते आणि त्यातून मला जे हवं आहे ते कसं करून घेते ना, ते तू फक्त बघतच राहा, असं म्हणून आता चैतन्य समोर साक्षी शॉक होण्याचं नाटक करायला लागते। तर त्याचनंतर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि चैतन्याला त्याला भेटण्यासाठी सांगतो। तर चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, तुला भेटायचं असेल तर इथे साक्षीच्या घरी यावं लागेल। अर्जुनला तर आयतीच संधी मिळालेली असते, कारण अर्जुनला काही झालं तरी साक्षीच्या घरी जाऊनच तिच्याकडून फोटो प्रूफ मिळवायचे असतात। तर अर्जुन आता तयार होतो। तर त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही साक्षीच्या घरी गेलेले असतात तेव्हा अर्जुन आता चैतन्य समोर माफी मागण्याचं नाटक करायला लागतो आणि तो म्हणतो, हे बघ चैतन्य, मला खरं तर माफ कर, मी तुझ्यावरती आणि साक्षीवरती विश्वास ठेवायला हवा होता। म्हणजे मला आत्ता समजलं की साक्षीचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या नात्याला माझ्याकडून होकार आहे। तर आता अर्जुनकडून होकार मिळाल्यानंतर चैतन्यसाठी हा आनंदाचा धक्काच असतो। तर त्याचनंतर चैतन्याला अचानक फोन आलेला असतो। तेव्हा आता अर्जुनने रचलेल्या सापळ्यानुसार अर्जुन आता सायलीला सांगतो। तर इकडे आता हळूवारपणे अर्जुन मुद्दाम
सायलीला साक्षीला बोलण्यात गुंतवून ठेवण्यासाठी सांगतो आणि त्याच नंतर आता तो चैतन्यला म्हणतो की मी आत्तापर्यंत साक्षीचं घरच बघितलं नाही, आपण दोघांनी जाऊन पाहायचं का? तेव्हा आता चैतन्य होकार देतो. तर त्याच नंतर अर्जुन आणि चैतन्य दोघेही इकडे तिकडे आता सर्व काही घर पाहायला लागतात. अर्जुनला फक्त आणि फक्त पुरावे पाहिजे असतात आणि अर्जुनला आता चैतन्याला तिथून कल्टीसुद्धा मारायला लावायची असते. तर आता अर्जुनला चैतन्य तिथून जात नसतो आणि त्याचमुळे खूप टेन्शन आलेलं असतं. तर इतक्यातच आता चैतन्याला अचानकपणे फोन आलेला असतो आणि अर्जुनला आयती संधी मिळालेली असते. अचानकपणे अर्जुन तिथेच आता साक्षीच्या रूममध्ये असतो. तर अर्जुन लगेचच साक्षीच्या रूममध्ये इकडे तिकडे पुराव्यांचा शोध घ्यायला लागलेला असतो. तर तिकडे आता साक्षी सायलीला म्हणते की सायली वहिनी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, असं म्हणून साक्षीसुद्धा तिथून उठते. तर सायलीसुद्धा आता अर्जुनच्या पाठलाग करते आणि बरोबर अर्जुनच्या सोबत साक्षीच्या रूममध्ये इकडे तिकडे पुरावे शोधत असते. अचानकपणे पाठीमागून साक्षी टाळ्या वाजवत आलेली असते आणि अर्जुन आणि सायली प्रचंड घाबरलेले असतात. तर साक्षी म्हणते की माझा तुमच्यावरती खूप विश्वास होता, मला ना तुम्ही आयडियल कपल वाटत होतात. कितीही आणि काही झालं असलं माझ्या बाबतीत, माझ्याकडून कितीही चुका झाल्या असल्या किंवा माझ्या अण्णांकडून कितीही चुका झाल्या असल्या ना अर्जुन सर, तरीसुद्धा माझं चैतन्यवर मनापासून प्रेम होतं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो खोटं बोलतेस तू, तुझं काही वगैरे प्रेम वगैरे नाही आहे, तू फक्त मधुभाऊंच्या केसमधून सुटण्यासाठी या ट्रॅपमध्ये चैतन्याला अडकवतेस आणि हे काही आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुला? तेव्हा साक्षी आता त्या अर्जुनच्या बोलण्यावरती हसतच टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते अर्जुन सर, अहो कधीतरी समोरच्या माणसालाही समजून घेत जावा. आमची जशी सिक्रेट्स तुम्हाला माहिती असतात तशी तुमची सिक्रेट आम्हाला सुद्धा माहिती आहे, एवढं लक्षात असू द्या. तेव्हा आता सायली म्हणते सिक्रेट माहिती आहे म्हणजे नक्की तुला काय कळलं आहे आमच्याबद्दल? त्यावरती साक्षी हसत म्हणते की मला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सर्व काही सत्य माहिती आहे. चैतन्याने स्वतःच्या तोंडून मला हे सत्य सांगितलं आहे आणि जर आता तुम्ही माझ्या विरोधात काही पुरावे वगैरे काही गोळा करण्याचा प्रयत्न केला किंवा चैतन्यासमोर काही प्रकरणं उलगडण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मी सर्वांसमोर घेऊन येईल. तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे शब्द ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली प्रचंड घाबरलेले असतात. तर आता साक्षीच्या बोलण्यामध्ये अडकून अर्जुन आता पुराव्यांचा शोध घेणं थांबवेल की आता साक्षी सर्वांसमोर सुभेदार परिवारासमोर आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर घेऊन येणार का, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार.